मागील 7 महिन्यांपासून फरार असलेल्या घरफोडीच्या आरोपीला अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 सातपूर पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांक 122 च्या आरोपीस शोधण्याची कारवाई केली आहे। दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर काळे आणि पोलीस हवालदार सुनील आहेर यांना गोपनीय माहिती मिळाली की फरार आरोपी आसाराम सखाराम धुताडे वय वर्ष 21 कलानगर चौक इंदिरानगर नाशिक येथे फिरत आहे। यावरून गुन्हे शाखा युनिटनं भगीरथ हाईट्स बिल्डिंगजवळ सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतलाय। त्याच्याकडून इतर साथीदारांच्या घरफोडीतील सहभागाची कबुलीही मिळाली आहे। सदर आरोपी पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भारती देवकर, डॉक्टर समाधान हिरे, पोलीस हवालदार सुनील आहेर, प्रकाश महाजन, पोलीस अंमलदार प्रवीण वानखडे आणि संपूर्ण गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या टीमने यशस्वीरित्या केली आहे। नाशिक पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे 7 महिन्यांपासून फरार आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे। नाशिक लोकसेवा न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक।